एक मजेशीर दृष्टांत तुम्हाला सांगते, लक्षपूर्वक ऐका. फार मजेशीर आहे, लक्षपूर्वक ऐका, तुम्हाला आनंद घेता येईल या दृष्टांताचा. एका मुलीचा विवाह झाला. मुलीचा विवाह झाला. मुलगा नवरदेव मुलगी पाहायला गेला. मुलगी पसंत झाली. गुणवान नवरदेव होता तो. आताच्या कलियुगातल्या नवरदेवांसारखा नव्हता. माझे पतिदेव मला पाहायला आले त्यावेळेला 50 मुली पाहून आले होते. मी 51वी होते आणि मला पाहून गेल्याच्या नंतर आमच्या घरच्यांना फोन केला की तुमचा रिप्लाय काय आहे ते लवकर सांगा, आम्हाला दुसरं स्थळ पाहायला जायचंय. म्हणजे यांना 52वी पाहायला जायचं होतं. असे काही नवरदेव असतात, तसे ते गुणवान आहेत. ते गुणवान आहेत म्हणूनच तर मी आज या नारदाच्या गादीवरती उभी आहे. जर ते गुणवान नसते ना तर मी या नारदाच्या गादीवरती उभी नसते. एका महिला कीर्तनकाराला सपोर्ट कसा असावा हे आमच्या फडके परिवाराकडून शिकलं पाहिजे. अतिशय त्यांचा सपोर्ट आहे. जसं लहानपणी वडिलांच्या बोटाला धरून परमार्थ करायचे, वडिलांचा सपोर्ट होता, त्याचप्रमाणे आता पतिदेवांचा सपोर्ट आहे. तसा तो गुणवान नवरदेव होता. नवरदेव मुलगी पाहायला गेला. मुलगी पसंत झाली. विवाह संपन्न झाला आणि त्या दिवशी संध्याकाळी वरात झाली. विवाह संपन्न झाल्यानंतर वरात असते, वरात झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी 10-12 वाजेपर्यंत सत्यनारायणाची महापूजा झाली आणि 1-2 वाजेपर्यंत माणसं जेवले. माणसं जेवल्याच्या नंतर 4 वाजायच्या टायमिंगला त्या नव्या नवरीने साडीचा पदर कमरेला खोला. ही भारतीय संस्कृती आहे. लग्नाच्या आधी आईने मुलीला सर्व कामं शिकवायचे. लग्न झाल्यानंतर ते सासरी करून दाखवायचे आणि एखादं काम नाही आलं की सासूने म्हणायचं हेच तुझ्या आईने शिकवलं का तुला, असं म्हणणाऱ्या सासांनो आपली ही मुलगी कोणाच्या तरी घरी संसार करत असते, याचं जरा भान असू द्या. त्या नव्या नवरीने साडीचा पदर कमरेला खोला आणि घर झाडायला सुरुवात केली. मागचं घर झाडलं, पुढचं घर झाडलं. घरातला सगळा कचरा एका टोपलीमध्ये भरला आणि टोपलीत कचरा भरल्याच्या नंतर गावाच्या बाहेर कचरा टाकण्याकरता निघाली. कचरा टाकण्याकरता जात असताना घरामध्ये छोटीशी नणंद होती. नणंद म्हटली, वहिनी मी येऊ का तुमच्या बरोबर. आता ती छोटीशी होती. एक डोळा हेकना किधर भी देखना. दोन्ही नाकातून गंगा यमुना वाहत होत्या. जिलेबीकडे पाहायची, लाडू मागायची, अशी ती होती. परंतु ती नणंद होती ना, तिला आवाजावं घालायला लागायचं. आवाजावं घातलं. वहिनी म्हटल्या चला ना. वहिनीच्या साडीचा पदर धरला आणि वहिनीच्या पाठीमागे निघाली. 4 वाजायच्या टायमिंगला गावामध्ये कचरा टाकायला गेलेल्या असताना रस्त्याच्या अलीकडच्या बाजूला कचरा टाकत होत्या आणि रस्त्याच्या पलीकडच्या बाजूने गावातून दिंडी चालली होती. ज्ञानोबा श्वास आहे. एक जगद्गुरु तुकोबर आहे आणि दुसरे विश्वमौली ज्ञानोबा आहे. एक वारकरी संप्रदायाचा पाया आहे तर दुसरा वारकरी संप्रदायाचा कळस आहे. ज्याला ज्याला भगवंताने 2 हात दिले, ज्याला ज्याला वाणी दिली त्याने प्रत्येकाने भजन करा. Hey,
अलीकडच्या बाजूला कचरा टाकत होत्या. रस्त्याच्या पलीकडच्या बाजूने दिंडी गावातून चालली होती. आणि जसा टाळ आणि पखवाजांचा आवाज कानावरती पडला ना, टाळ आणि पखवाजांचा आवाज कानावरती पडल्याच्या बरोबर त्या नव्या नवरीने टोपली सहित कचरा उकिरड्यावरती फेकला आणि ती दिंडीमध्ये मिसळली. आता ज्या बाजूने त्या नंदेला दिसत नव्हतं ना, ज्या डोळ्याने दिसत नव्हतं ना, त्या बाजूने दिंडीमध्ये गेली. त्या नंदेला असं वाटलं वहिनी घरीच गेलात. घरी गेली आणि घरी गेल्याच्या नंतर सासूने विचारलं सुनबाई कुठे, सुनबाई कुठे म्हटल्याच्या नंतर नंदेने सांगितलं वहिनी घरीच आल्यात ना. घरीच आल्यात म्हटल्यानंतर शोधाशोध चालू झाली. मागच्या घरात बघतायत, पुढच्या घरात बघतायत, सगळीकडे पाहिलं परंतु सुनबाई काही सापडत नाही. थोड्या वेळानंतर सासरा बाहेरून आला आणि सासऱ्याने विचारलं सुनबाई कुठे, सुनबाई कुठे म्हटल्याच्या नंतर 2 तास झाले सुनबाई सापडत नाही. 4 तासाने नवरा बाहेरून आला आणि नवऱ्याने विचारलं आई ती कुठे, ती कुठे म्हटल्याच्या नंतर आईने सांगितलं अरे काय सांगू 4 तास झाले तुझी बायको सापडत नाही. असं म्हणल्याच्या नंतर नवऱ्याला तर घामच आला, कारण बायको जाणं ही काही सोपी गोष्ट नाही. नवऱ्याला घामच आला आणि आईने सांगितलं 4 तास झाले तुझी बायको सापडत नाही. 6 वाजायच्या टायमिंगला आजसासरा बाहेरून आला आणि आजसासऱ्याने सांगितलं, बाहेरून आवाज दिला सखूबाई. सखूबाई त्या मुलीचं नाव होतं. ती सखूबाई मागच्या घरातून बाहेर आली. आता ती खरी सखू नव्हती, पंढरपुरातली सखू होती. पंढरपुराच्या विठुरायानं विटेवरनं खाली उडी टाकली आणि त्या सखूबाईच्या जागेवरती काम करण्याकरता आला. त्या ठिकाणी सासऱ्याने सांगितलं चहा करणं सुनबाई, चहा करणं म्हणल्याच्या नंतर घरामध्ये गेले. त्या सखूबाईच्या जागेवरती चहा केला, सडा सारवण रांगोळी सगळं काम केलं, धुणं भांडी स्वयंपाक सगळं काम केलं. आणि एक काम सांगू, कवन एक दिनी वासना उद्भवली पतीची मणी, हसते कवळोनी कामिनी शेजे पहुडविली. पतीच्या अंतःकरणामध्ये वासना उत्पन्न झाली आणि त्या ठिकाणी सखूबाईच्या रूपामध्ये देवाने काम पूर्ण केलं. 1.5 महिन्यानंतर वारीतून परत आल्याच्या नंतर 1 महिन्याचा गर्भ त्या सखूबाईच्या पोटामध्ये होता. 1 महिन्याचा गर्भ पोटामध्ये कळल्याच्या नंतर सखूबाई देवघरामध्ये गेला. देवघरामध्ये गेल्याच्या नंतर विठ्ठलाची मूर्ती हातावरती घेतली, देवपूजा झाली आणि विठ्ठलाच्या मूर्तीला प्रश्न विचारू लागल्या. दिंडीमध्ये गेल्याच्या नंतर जे कोणी वयाने मोठे होते त्यांना माझे पिता मानत होते, जे कोणी वयाने लहान होते त्यांना माझा भाऊ मानत होते. आतापर्यंत ज्याच्याशी लग्न झाले त्याच्याशी संग नाही. आणि मग हा 1 महिन्याचा गर्भ कोणाचा. त्यावेळेला ती विठ्ठलाची मूर्ती बोलू लागली, अगं सखे किती मूर्ख आहेस तू, अगं सखे किती मूर्ख आहेस तू. ज्या दिवशी तुझं लग्न झाले त्याच्या दुसऱ्या दिवशी तू दिंडीमध्ये गेलीस. हे जर तुझ्या घरच्यांना समजलं असतं ना तर तुझा संसार उद्ध्वस्त झाला असता. एका निष्ठावंत वारकऱ्याची तू घरची मुलगी आहेस आणि तुझा संसार उद्ध्वस्त होऊ नये याच्याकरता तुझ्या जागेवरती संसार केला आणि गर्भ तुझ्या हृदयामध्ये याचं मूर्तिमंत प्रकरण पटवून देताना जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, साधा वया भक्ती काज नाही लाज धरित.